शहादा पोलीस ठाणे हद्दीत वाढलेल्या घरफोडी आणि मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावत नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत मध्य प्रदेशातील आंतरराज्य सराई टोळीतील सुखराम कंगरसिंग वास्केल वय वर्ष 22 राहणार झाई तालुका कुची जिल्हा धार आणि संशय सुमल सिंग वसुनिया वय वर्ष 22 राहणार बुराडिया तालुका कुक्षी जिल्हा धार मध्य प्रदेश या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 8,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 8 घरफोडी आणि 7 मोटारसायकल चोरीचे असे एकूण 15 गुन्हे उघडकीस आलेत। नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीत मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला। गुन्ह्यांची कार्यपद्धती, रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि मध्य प्रदेश गुजरात सीमेवरील संशयितांची माहिती गोळा करण्यात आली। दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे 13 जून 2026 रोजी लोणखेडा परिसरात सापळा रचण्यात आला। विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवर असलेल्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकल शहादा परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली। तपासात ती शहादा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 391/2026 मधील चोरीची असल्याचं निष्पन्न झालं। अधिक चौकशीत आरोपींनी त्यांच्या फरार साथीदाराच्या मदतीनं शहादा, अमरावती आणि मध्य प्रदेशात घरफोडी आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यांच्या सांगण्यावरून शहादा येथील कारखाना परिसरातून 6 लाख किमतीच्या 14 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या, तसेच 1 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली। मोटारसायकल चोरीच्या उघडकीस आलेले गुन्हे पुढील प्रमाणे: शहादा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 400/2023, 663/2026, 303/2025, 664/2026, 391/2026। शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 69/2025, खेतिया पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 133/2025। घरफोडीचे उघडकीस आलेले गुन्हे: शहादा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 392/2026, 204/2026, 502/2025, 31/2025, 607/2025, 520/2025, 184/2025। गाडगेनगर पोलीस ठाणे अमरावती गुन्हा रजिस्टर क्रमांक 183/2026। तपासादरम्यान आरोपी संजय सुमल सिंग वसुनिया याच्या विरुद्ध गुजरात राज्यात मालमत्तेविरुद्धचे 9 गुन्हे दाखल असल्याचे देखील उघड झालं। तसंच या टोळीचा फरार साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिली आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार तसंच पोलीस अंमलदार पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, शोएब शेख, भरत उगले, सचिन वसावे, मोहन ढमडेरे आणि सतीश घुले यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा, नंदुरबार।